मित्रांनो नमस्कार. फर्स्ट कार यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण सादळे मादळे या एरियामध्ये जाणार आहे आणि या एरियात गेल्यानंतर कोणत्या माध्यमातून जाणार आहे ना, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आज आपण टियागो एक्झेड 2016 आपल्या डिस्प्लेची गाडी घेऊन आपण आज टेस्ट ड्राईव्ह घेणार आहोत आणि जवळजवळ 70 किलोमीटरची टेस्ट ड्राईव्ह आज आपल्याला होईल घेऊन जाऊन. तर बघू आणि टाकवा ही गाडी आहे आपली टियागो एक्झेड एकदम बेस्ट कंडिशनला. तर याची आपण ट्रिप घेऊ, बघू कशी वाटते. सेंट्रल लॉक आहे एक्झिट टॉप असल्यामुळे. चला थँक्यू. गाडी ऑफिसच्या डिस्प्लेला बाहेर आहे त्यामुळे उन्हात फार तापलेली आहे. AC चालू केलेला आहे. टॉपन गाडी आहे. लेट्स सी आजचा आपला सफर कसा होतो. आपण खरोखरच आजचा व्हिडिओ बघा. हा खरोखर फॅमिली ट्रिप होणार आहे. आम्ही आमच्या आई वडिलांबरोबर, म्हणजे फारच मुले कमी असतात की ते त्यांच्या आई वडिलांना ट्रिपला घेऊन जातात. बट ते गेल्यानंतर तो जो काय फील आहे, तो जो काय कम्फर्टेबलपणा एखाद्या व्हेकल मध्ये, म्हणजे एक आपण तुमची जी कार तुम्ही घेऊन जाणार आहात ती कार कशी असावी, त्या सफरचा आनंद आपल्याला कसा घेता येईल रोड बाय रोड. म्हणजे फक्त हा जो व्हिडिओ आहे आज फक्त एक आपण म्हणू शकता की फॅमिली ट्रिप प्लस गाडीची स्पेसिफिकेशन, गाडी जाऊन आल्यानंतर जो फील येणार आहे तो समाधानकारक असला पाहिजे, तरच ती आपल्या ट्रिप एन्जॉय करता येते. छोटीशी ट्रिप आहे. सादळे मादळे, कोल्हापूर टू सादळे मादळे असा आपला ट्रॅक आहे. त्यानंतर सादळे मादळे पन्हाळा, परत आपण रिटर्न कोल्हापूरला येणार आहोत. तर व्ह्यूअर्सना खरोखर चांगली आमची विनंती आहे तुम्ही ते बघा आणि लेट सी किती आपला हा प्रवास सुखकारक होतो फर्स्ट कारमच्या माध्यमातून. आणि आज आतापर्यंत आम्ही जे युट्यूबला बघत आलो अशी कोणी टेस्ट ड्राईव्ह आजपर्यंत घेतलेली नाही किंवा दिलेली नाही. म्हणजे आम्ही डिफरंट, आपण आपल्याकडे काय आहे आणि आपण डिफरंट का आहो मार्केटला, त्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न चालू आहे आमचा. लेट सी. चला तर आपण जाणून घेऊ. प्रवास आपला चालू झालेला आहे. तर मित्रांनो, हा आमचा फर्स्ट कारचा सगळ्यात पहिला ट्रॅव्हल व्हिडिओ जो आपण बघत आहात. अतिशय आनंद होतो. आपण आज पहिलंच आपलं जे प्रोजेक्ट आहे ते सादळे मादळेला आम्ही निघालो आहे विथ फॅमिली. ती एक एक्साइटमेंट आहेच. त्याचबरोबर आज आपल्या टियागो एक्झेड जी की टॉप एंड मॉडेल आहे या कारची टेस्ट ड्राईव्ह पण आपण जवळपास 70+ किलोमीटरची टेस्ट ड्राईव्ह, म्हणजे सर्वात मोठी टेस्ट ड्राईव्ह यूज कारची आपण घेणार आहोत. त्याचनंतर दुसरी गोष्ट, आपण आता युनिव्हर्सिटीचा बॅकसाईडचा जो रस्ता आहे त्या रस्त्याकडून आपण प्रवास करत आहोत. तर आता आपण सायबर चौकातून राईड घेणार आहोत युनिव्हर्सिटीच्या पुढच्या चौकापर्यंत, जो रिंग रोड आहे. मस्तपैकी आपल्याला सायबर चौकातून आता राईड घेतलेली आहे. वातावरण एकदम छान आहे. पावसाचं वातावरण असल्यामुळं थोडं जे दिवसभर झळ्या बसत होत्या उन्हाच्या त्या कमी झाल्या आणि वाऱ्यामध्ये हलकासा गारवा जाणवतोय. म्हणजे 100% आपल्याला पुढे पाऊस भेटणार याची खात्री झालेली आहे. आता मला राजाराम कॉलेज जवळ आपण आलो. प्रवास करताना नेहमी काही एक्साइटमेंट असतात ना, म्हणजे काल्पनिक जर आपण एक विचारात अडकलेलो असतो प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामामध्ये, आणि असं काही प्लॅनिंग आपण पिकनिकचं वगैरे केलं, ट्रिपचं वगैरे, तर ते सगळा कंटाळा या ट्रिपमुळं निघून जातो आणि अतिशय मन पण प्रसन्न होतं. आणि कामाचा कंटाळा जाऊन ट्रिपला जाऊन आल्यानंतर आपल्या कामात पण आपला वेग येतो. प्रत्येकाचा अनुभव असेलच. चला तर आपण आता आपल्या मेन रस्त्याला लागलो. युनिव्हर्सिटीकडून
रिंग रोड करून आपण लेप घेतलेला आहे. अतिशय छान आहे. लक्झरी जसं आपण लक्झरी बस मध्ये जसं प्रवास करतो तसं म्हणजे हा चांगलं बऱ्यापैकी आलंय. आणि कार ज्या वेळेला कार मध्ये बसले ह्याचा आवाज नाही आहे, मशीनचा आवाज येत नाही आहे, म्हणजे स्मूथ आहे एकदम बऱ्यापैकी आहे. हो डोक्यावरती जवळजवळ माझ्या 6-7 इंच असं म्हणजे हाईट आहे. आणि पायाला सुद्धा चांगल्यापैकी म्हणजे असं अवघडून बसल्याचं वाटत नाही. गाडीमध्ये VIP फील आहे. शे गावातून आता आपण कासारवाडी गावात प्रवेश केलेला आहे. आपल्याला सादरीमध्ये जाण्यासाठी हा मार्ग अतिशय चांगला NH4 कडून जो येतो, थोडं सुंदर असं गावाचं चित्र आपल्याला दिसत आहे. कासारवाडी अतिशय कर्व टर्न वरती तोसीफ साहेबांनी टर्न घेतलेला आहे दियागचा. झेब्रा क्रॉसिंग देन लेफ्ट. सर आमचे गाडी चालवत आहेत. हे सिद्धोबाचं मंदिर जिथून माउंटेन तिथून जायला अशी वाट आहे. आतून तिथून जाऊ शकतो. सुंदर छान गार पहिल्याच पावसात आपण आलेलो आहे सादरी मादरी म्हणजे सादरी मादरी या गावात. छोटंसं हिल स्टेशन, कोल्हापूरचं दर्शन इथून आपण बघू शकता. अतिशय छान वाटत आहे. वाटते फार्म हाऊस आहे कुणाच तरी मस्त बिल बांधलेला आहे. घाटातून वाटतो असेल सर. गाडी कुणाची आहे? फर्स्ट काय मित्रांनो, आपल्या हक्काच्या गाडीमध्ये बिंदास सफर करायला एकदा आमच्या ऑफिसला जरूर व्हिजिट करा. कोणीही मार्केटला सर तुम्हाला कधी 70 किलोमीटरची ट्रेस 70 किलोमीटरची ट्रेस ड्राईव्ह घेतली आहे आम्ही. जाऊन येऊन होणार. अतिशय छान वाटत आहे. वातावरण एकदम सुंदर आहे. सादरी मध्ये गावामध्ये आपली एंट्री झालेली आहे. पहिले टार्गेट आपण अचीव केलेलं आहे. सादरी गावात आलं. इथून पुढे माधे स्ट्रीट. रस्ता असा चांगला आहे.
सादळे मादळे आता छानसा प्रवास आम्ही आमच्या आई वडिलांच्या बरोबर जस्टच करून आलो म्हणजे आता आपण कोल्हापूरच्या दिशेने चाललो. तरी माझ्या आईला विचारूया की आताचं वातावरण आणि आताची छोटीशी ट्रिप कशी वाटली. आताची ट्रिप जी झाली ती मस्त झाली. आता आम्ही सुरुवातीला सादळे मादळीहून आता आम्ही आता कोल्हापूरच्या दिशेने चाललोय. तर ट्रिप एकदम मस्त आरामदायी, गाडीचे पेस बीस मोठा जास्त असल्यामुळे आम्हाला कसला त्रास झाला नाही, एकदम व्यवस्थित आहे. आणि आता हे मोसम जे आहे या मोसम मध्ये तर एकदम छान प्रवास आहे. तर ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे काय आहे की माझी मुलं एकदम सर्वांना गाड्या एकदम आपल्या घरासारखं देतात. खरोखर सांगू का मित्रांनो, या ट्रिपचा उद्देश आमचा हाच होता की एक फॅमिली कार मधून काय एन्जॉय करता येतं, कोणतेही त्रास आणि ही जी आहे मेड इन इंडिया जे रतन टाटांनी आपल्या भारतीयांसाठी दिलेली आहे ते खरोखरच एक चांगली 5 स्टार सेफ्टी रेटिंग. म्हणजे अशा घाट सेक्शनला किंवा तुम्ही कोणत्याही याला जाताना एकदम सेफ्टी कार. तुम्ही ऑनलाईन बघा सेफ्टी रेटिंग आणि परफॉर्मन्स तर जबरदस्त. आता पप्पांना विचारू कसं वाटलं या छोट्याशा प्रवासात. आजचं प्रवास म्हणजे फर्स्ट कार ह्या चॅनल माध्यमातून आपल्याला नवनवीन कारचं जी माहिती माझी मुलं देतात ती अतिशय चांगल्या प्रकारे देतात. आणि महत्वाचं म्हणजे टेक्निक काय असतं, गाडीमधलं टेक्निकल काय असतं. गाड्या सगळ्याच असतात, कार सगळ्याच असतात, पण कार मधली जी महत्वाचे जे पॉइंट असतात, जी कार कमी चाललेली, चांगले स्मूथ इंजिन असावी, कुठेही जाताना गाडी रस्त्यामध्ये बंद पडू नये, असे जे महत्वाचे जे पॉइंट आहेत हे माझ्या मुलांच्याकडनं खरोखर शिकण्यासारखे आहेत. आणि त्यांनी एक 15 ते 20 वर्ष या धंद्यामध्ये त्यांनी चांगला एक नाव मिळवलेलं आहे. आणि फर्स्ट कार चॅनल हे आमच्या म्हणजे कोल्हापूर सेंटरमध्ये हे आमचं पहिलंच कार सेंटर फर्स्ट कार चॅनल आपल्यासमोर सादर केलेलं आहे. आणि ह्या चॅनल मधून तुम्हाला बऱ्यापैकी एक चांगली माहिती देतात. आणि दुसरं म्हणजे एक की फर्स्ट कार घेताना तुम्ही माझ्या मते की तुम्ही विश्वासानं यावं आणि तुम्ही कार घेतल्यानंतर दुसऱ्यांना सुद्धा छाती टोक सांगावं पाहिजे की कार घ्यायची तर फर्स्ट कार मध्येच घ्यायची. किंवा अशी कोल्हापूरमध्ये जे तुम्हाला वॉरंटी मिळते फर्स्ट कार मध्ये, यूज कार मध्ये, हे महत्वाचं पॉइंट आहे. कोल्हापूरमध्ये प्रथमच आपल्याला वॉरंटी देणारं एकच महत्वाचं म्हणजे फर्स्ट कार. हे तुम्ही खरोखर जाणून घ्या. आणि आसरा कार पंढरपूर मध्ये तुम्ही खरोखर भेट द्या आणि फर्स्ट कार काय असते हे तुम्हाला समजून जाईल. नमस्ते. असून दे, आता तो विषय निघालाय तर आता खरोखर या व्यवसायाची सुरुवात वडिलांनी केली होती. तर मला वाटते आय थिंक त्यावेळी मी 10वी पास आउट होतो. तर ती किती रुपये सुरुवात होती जर ते सांगतील, म्हणजे कशी होती ही सुरुवात, काय वाटलं त्यांना ते करताना, किंवा त्या करण्याचा उद्देश काय होता, ते का करावं. म्हणजे व्यवसाय हा व्यवसाय नसून तो पॅशनेट बिझनेस कसा करता यावा, त्यामध्ये पॅशन ही गरज नाहीये आजच्या डेटला. मला ट्रिपला येऊन हा आता बरेचसे आपण बघतो की मोठमोठे युट्यूबर व्लॉग करतात. हा व्लॉगचं स्टेटमेंट नाहीये. तुम्हाला व्यवसायामध्ये तुमचं पॅशन पाहिजे. जर पॅशन असेल ना तर तो आकडा, म्हणजे आम्ही वडिलांनी जो बिझनेस स्टार्ट केला होता तो आकडा जरा सांगा, आपण किती रुपयांनी स्टार्ट केला. ऍक्च्युली जर पाहायला गेलं तर मी माझ्या मुलांच्या खात्यावरती म्हणजे नावावरती जे पैसे ठेवले होते त्या पैशातूनच आम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि अतिशय म्हणजे न पटणारी गोष्ट आहे की शून्यातून निर्माण केलेलं आहे. आणि शून्यातून निर्माण जे केलेलं आहे हे माझ्या आई वडिलांचं आणि थोर माणसांचं माझ्यावरती, माझ्या मित्रांचा आशीर्वाद राहिलेला आहे. त्यामुळं आम्ही आज ह्या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट कार चॅनल मधून आम्ही सांगू शकतो. मला वाटतं आपण पहिली 800 घेतली होती. ऍक्च्युली विकायचा पर्पज नव्हता, तो पर्पज होता की ती वापरणे. पण त्यानंतर आम्हाला असं जाणवलं नाही या व्यवसायामध्ये कुठेतरी गॅप आहे, कुणाला सर्व्हिस येत नाही. एकदा सेल झाली तर विषय मिटला. तसं आपल्याला करायचं नाही. तो कस्टमर आपल्या फॅमिलीमध्ये एंटर झाला पाहिजे, त्यानं आपल्याशी त्यांची मते नाती जुळली पाहिजे. तो स्टार्ट आय थिंक 50,000 रुपये केलं होतं. आणि आता बऱ्याचशा गाड्या आमच्याही असतात, कस्टमरच्या असतात. त्याच्यामध्ये बरंचसं टेक्निकल नॉलेज त्यावेळी नव्हतं, त्यात आम्हाला फार प्रॉब्लेम झाला. कोणीही नॉलेज देणार नव्हतं. त्यामुळं
त्या नॉलेजचा फायदा तुम्ही करून घ्या. गारवार असल्यामुळे थोडंसं घ्यायला लागले तरी पण आपण बघू. आणि खरोखर तुम्ही फर्स्ट कारला व्यवसाय नाही तर एक माणुसकी असते व्यवसायात करण्याची, त्या दृष्टिकोनातून तुम्ही एकदा भेट द्या. जर पटली तर ती गाडी सर्टिफाईड कार घ्या, नाहीतर ऑप्शन भरपूर आहेत. कोणी तुम्हाला एवढं डीपली जाऊन सांगणारं मार्केटमध्ये नाही आहे. या व्यवसायाचा सर्वात मोठा गॅप आहे की कोणीही तुम्हाला चांगली सर्व्हिस देऊ इच्छित नाही आणि ते देण्याचं काम फर्स्ट कार करत आहे. आणि खरोखर तुम्ही एकदा भेट द्या. थँक्यू. आता छोटासा आपला झाला आहे, छान झालेला आहे. थोडंसं इमोशन टच पण झालं. फ्लॅशबॅकमध्ये माणूस ज्यावेळी जातो तर सुरुवात करताना कोण कोणाबरोबर नसतं. आता जर बघितलं तर हे नाईट विजन बरेचसे लोक आता वरून खाली येत आहेत, खालून वर सॉरी 5 वाजलेत आणि बघा सुंदर दृश्य तुमच्या हक्काच्या कार मधून न टेन्शन घेता तुम्ही अनुभवू शकता. मित्रांनो, आता आपण साधळी माधळी या गावात आलेलो आहे. तरी आता आपला आजचा प्रवास जो आहे तो पहिले टार्गेट झालेला आहे. इथून बॅक टू आपण कोल्हापूर झालो आहे आणि ही जी गाडी आहे ती टियागो. आपण आतापर्यंत 30 किलोमीटर कोल्हापुरातून इथून आलेलो. कोणताही त्रास या गाडीने दिलेला नाहीये. याचा लाईव्ह रेकॉर्ड आपण तुम्हाला दिलेला आहे. या सर्टिफाईड कारमधून तुम्ही हक्काचा आपला प्रवास करू शकता. तर एक वेळ अवश्य भेट द्या.